प्रिय श्रोत्यांनो, आजचा आपला नामाची महिमा शृंखलेचा 16वा उपाख्यान जो अध्यात्माच्या मुळाशी जाणारा आहे, नामा करताच नाम घ्यावी. हे वाक्य जरी सोपं वाटतं तरी यात संतांच्या अनुभूतीचा सार दडलेला आहे. आपण अनेकदा नाम घेतो, जपमाळा फिरवतो, ओठांनी उच्चार करतो, पण प्रश्न असा आहे, आपण नाम कोणासाठी घेतो? काही जण पुण्य मिळावं म्हणून घेतात, काही संकट दूर व्हावं म्हणून, काही आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. परंतु संत म्हणतात, नामा करताच नाम घ्यावे, म्हणजे नाम फक्त नामाच्या प्रेमाने घ्यावे. देवाच्या नावासाठीच ते नाव जपावे, कोणत्याही अपेक्षेने नव्हे. नाम म्हणजे भगवंताचं स्वरूप. नाम आणि भगवंत यात किंचितही अंतर नाही. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण स्वतः देवाशी संवाद साधत असतो, आणि जेव्हा हा संवाद स्वार्थाशिवाय होतो तेव्हा तोच खरा नामयोग असतो. कारण जोपर्यंत नाम घेताना आपला हेतू काही मिळवणे असा आहे, तोपर्यंत नाम बाहेरच राहते. पण ज्या क्षणी नाम घेण्याचा हेतू फक्त भगवंताची आठवण असा होतो, त्या क्षणी नाम अंतःकरणात उतरते. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता सुखी जीव होई, नाम न घेता संसार रोगी होई. हे सुख म्हणजे बाह्य सुख नव्हे, तर अंतःकरणातील आनंद. तो आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा नाम घेणं हे कर्तव्य न राहता प्रेम होतं. नामाकरताच नाम घ्यायचं म्हणजे भगवंताशी एक निखळ नातं जोडायचं. जसं आई मुलाचं नाव प्रेमाने घेत असते, तसं भक्तानं भगवंताचं नाव घ्यावं. तिथे हिशोब नाही, मोजमाप नाही, फळाची अपेक्षा नाही, फक्त एक निरागस प्रेम. देवाला आपल्या अशा प्रेमाशिवाय दुसरं काही नको असतं. संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम हा धनसंचय नाही, तो हृदयातील भक्तीचा प्रवाह आहे. जेव्हा आपण नामाच्या प्रवाहात शुद्ध मनाने वाहतो, तेव्हा देव स्वतः त्या प्रवाहात मिसळतो. नाम घेणं हे साधन नाही, तर साध्य आहे. नाम घेणं म्हणजे भक्तीचा परिपाक. जो नाम फक्त नामासाठी घेतो तोच देवात विलीन होतो, कारण नामाचा उद्देश नामच आहे, अन्य काही नाही. जगात प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणाने केली जाते. काम करतो कारण पैसा हवा असतो, अभ्यास करतो कारण ज्ञान हवं असतं, पूजा करतो कारण कृपा हवी असते. पण नाम हे असं एकच कार्य आहे जे स्वतःसाठीच करायचं असतं. नामाचं कारण नामच आहे. नाम घेण्यासाठी काही कारण नसावं, कारण तेच कारण आहे. नाम घेताना मनात जर मला काही मिळावं असा भाव असेल तर नामाची शक्ती मर्यादित राहते. पण जेव्हा आपण म्हणतो, हरी मला तुझ्या नावाशिवाय काही नको, तेव्हा भगवंत स्वतः प्रकट होतो. कारण त्या क्षणी भक्त आणि भगवंत यांच्यात कोणताही आवरण राहत नाही. आपल्याला नाम घ्यायचं आहे, नामाकरताच. फळाची अपेक्षा ठेवायची नाही. जसं फुलं सुगंध देतात तसं नाम घ्यायचं, आपल्याला आणि जगाला सुगंध देण्यासाठी. नामाचा जप म्हणजे हृदयाची स्वच्छता. त्यातून प्रेम, करुणा आणि शांतता उगम पावतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुंदर सांगितलंय, नामस्मरण हेच परम सत्य. नामातच सर्व साधना सामावली. नाम म्हणजे साधना, साध्य आणि साधक तिन्ही एकत्र. म्हणून नाम घेताना दुसरं काही डोळ्यासमोर नको. ना फळ, ना लाभ, ना प्रतिष्ठा, फक्त नाम. प्रिय श्रोत्यांनो, नाम घेताना तुम्ही देवाच्या जवळ नाही तर देवातच प्रवेश करता. नामाचं स्मरण म्हणजे आत्म्याची गती, चेतनेचं शुद्धीकरण आणि प्रेमाचं परिपूर्ण रूप. आणि म्हणूनच नामाकरताच नाम घ्यावे. ना सुखाकरता, ना दुःखापासून सुटण्यासाठी, ना यशासाठी, फक्त भगवंताच्या नावासाठीच भगवंताचं नाम घ्यावं. हेच खरं नामस्मरण, हेच खरी भक्ती, आणि हाच परम मार्ग आहे जो थेट देवापर्यंत नेतो. ओम शांतीही शांतीही शांतीही.